नमस्कार. फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मला ऐकणाऱ्या सर्व बंधू भगिनींना जय ज्योती, जय भीम, जय अण्णा. तथागत गौतम बुद्ध, यशोधरा, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, क्रांतिगुरू लहुजी साळवे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई, राजर्षी शाहू महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, भगतसिंग आणि ज्या ज्या महामानवांनी हे सामाजिक क्रांतीचं युद्ध पेटवलं, ती मशाल हातात घेऊन सामाजिक समतेचा लढा दिला, त्या सर्वांना विनम्र अभिवादन. अण्णाभाऊंचे हे जन्मशताब्दी वर्ष आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध परिवर्तनवादी संघटनांनी अण्णाभाऊंच्या विचारांचं जे मंथन केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला एक वेगळे अण्णाभाऊ, त्यांचं कार्यकर्तृत्व अभ्यासायला मिळत आहे, ऐकायला मिळत आहे. आणि अण्णाभाऊंबरोबरच इतर विषय चर्चिले जात आहेत, इतर महामानवांवर सुद्धा चर्चा होत आहे. आणि हे सगळं जे श्रेय आहे ते विविध पुरोगामी संघटनांना जातं. त्यांचा हा जो उपक्रम आहे तो अतिशय अभिनंदनीय आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या पुरोगामी मंचने सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्ये व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. रवींद्र सुरवरे आणि त्यांची जी सर्व टीम आहे, त्या सर्व संयोजन समितीचं मी अभिनंदन करू इच्छिते. आणि त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर सारिका भंडारे, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. आणि माझा आजचा विषय आहे अण्णाभाऊ साठे आणि मूल्यविचार. मूल्यविचार म्हटल्याबरोबर आपल्यासमोर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये उभी राहतात, जी घटनेने, संविधानाने आपल्याला दिलेली आहेत. बाबासाहेबांच्या अथक संघर्षाने ती आपल्याला मिळालेली आहे. पण ज्या पार्श्वभूमीवरती अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला, 1 ऑगस्ट 1920, ती परिस्थिती काय होती? तेव्हा मातंग समाजाला 14 गुन्हेगार जातीपैकी एक 9 क्रमांकाची गुन्हेगार जात ठरवलं गेलं होतं. पोलीस स्टेशनच्या दिवसातून 3 वेळा चक्रा त्यांना माराव्या लागायच्या. त्यामुळे त्यांचा जीवन संघर्ष आहे, तो जो लढा आहे तो भुकेसाठी होता. आत्मसन्मान वगैरे तर त्यांना माहीतच नव्हतं. या मातंग समाजाची जी शूरवीर परंपरा आहे ती होतं पहा. स्वराज्यासाठी या लोकांनी लढा दिलेला आहे, स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे. आणि ह्या पराक्रमी जातीला संपवायचं म्हणून ह्याला मोठमोठ्या इमारतीखाली, मंदिरांखाली, वाड्यांखाली गाडलं गेलेलं आहे. अशी ही सर्व परिस्थिती असताना अण्णाभाऊ साठे मोठे होत होते. पण अंगामध्ये जे रक्त होतं ते पराक्रमी होतं, बंडखोर होतं. आणि त्यामुळे शाळेतील शिक्षकांची मारहाणसुद्धा, अन्याय अत्याचार त्यांनी सहन केलेला नाही आहे. आणि प्रस्थापितांच्या शाळेत जाऊनच माणूस मोठा होत नाही, तर तो जीवनाच्या विद्यापीठात शिकूनसुद्धा जगतमान्य होत असतो. हे अण्णाभाऊंनीच तर आपल्याला दाखवून दिले. वाटेगावच्या तुकारामाचा जो प्रवास आहे, तो वाटेगाव ते मास्कोचे अण्णाभाऊ असा आहे. आणि हा सगळं आपण जाणतोच. त्यामुळे शिक्षण किंवा सुशिक्षितपणा याला काही महत्त्व राहत नाही, कारण अक्षर वाङ्मयाची निर्मिती असा माणूस करतो, जे कोणतेही सुशिक्षितसुद्धा करू शकत नाही. अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईला गेले, तिथे पोटापाण्यासाठी ते फिरत होते, तेव्हा लाल बावटा कलापथकाशी त्यांची भेट झाली. दारिद्र्य, गरिबी आणि डावी विचारसरणी यांचं एक अतूट नातं आहे. आणि अण्णाभाऊंची तर वैचारिक भूकसुद्धा खूप मोठी होती. आणि म्हणून अण्णाभाऊ इकडे आकर्षित झाले, लाल बावटा कलापथकाकडे. ते त्याच्यासाठी गाणी वगैरे लिहू लागले. कार्ल मार्क्सचं जे तत्त्वज्ञान आहे, जो लढा आहे समाजवादाचा, तो अगदी खऱ्यापणाने, सच्चाईने, तन्मयतेने लढू लागले. पण अण्णाभाऊ जे आपल्या सभोवतालची विसंगती पाहत होते. अण्णाभाऊ, कार्ल मार्क्स म्हणतो की सर्व कामगार समान आहेत आणि त्यांनी एकत्र येऊन शोषणाचा लढा लढला पाहिजे. पण अण्णाभाऊच्या भोवतालचे जे कामगार होते ते तर जातीयता मानणारे होते, उच्चनिष्ठा मानणारे होते. त्यांना अस्पृश्यांचा स्पर्शसुद्धा चालत नव्हता. हे सगळं पाहून अण्णाभाऊंचं मन कुठेतरी पेटलं.
आणि त्यातल्या त्यात या सूतगिरण्यांमध्ये असा एक विभाग होता जिथे या अस्पृश्यांना जाऊ देण्यासही येण्यासही बंदी होती, कारण तिथून तोंडामध्ये दोरा धरून ते सूत विणलं जायचं. अण्णाभाऊंना हे सगळं गुलामीचं वाटत होतं. आणि याच सर्व पार्श्वभूमीवर या घटना जेव्हा घडत होत्या तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्तीचा लढा जो आहे तो जोर धरत होता. सर्व जनता त्यांच्यासोबत होती. प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता ही जन्मानेच मिळत असते, ती कुणीही देऊ घेऊ शकत नाही. तो त्याचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे असं बाबासाहेब म्हणायचे. बाबासाहेबांना अत्यंत दुःख व्हायचे की पाणवट्यावर, नदी किंवा विहिरींवरती एखादा प्राणी जाऊ शकतो, जनावर जाऊ शकतो, हक्काने पाणी पिऊ शकतो, पण अस्पृश्यांना मात्र भीक म्हणून ते घ्यावं लागतं. दिलं तर ठीक, नाहीतर मरून जावं लागतं. पाण्यासाठी तरसावं लागतं आणि बंडखोरी करून तुम्ही त्याला स्पर्श केला तरीही तुम्हाला मरावं लागतं. असं किड्या मुंगीसारखं मरण अस्पृश्यांचं. ते तलाव, ते पाणवठे अस्पृश्यांनी बांधलेले तुम्हाला चालतात, पण त्यातलं पाणी त्यांनी पिलेलं चालत नाही. महाडच्या चवदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा केला तेव्हा त्यांचे अनेक अनुयायी त्याच्यामध्ये बलिदान गेलं, त्यांचं रक्त सांडलेलं आहे केवळ पाण्यासाठी. बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा प्रवेशसुद्धा केलेला आहे. आणि मंदिरामध्ये गेलं म्हणून काय अस्पृश्यांची परिस्थिती बदलणार आहे, चमत्कार होणार आहे, असं काहीही होणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. पण आमचे ते हक्क अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत, यासाठीचा तो लढा होता. आजही खेड्यापाड्यामध्ये त्या मंदिर जर एखादं उघडं असेल तर तिथपर्यंत कुत्रं जाऊ शकतं देवापर्यंत, पण अस्पृश्य माणूस आजही त्या पायऱ्या चढू शकत नाही, नाहीतर त्याला जीवाला मुकावं लागतं. ही आजसुद्धा परिस्थिती आहे, आजचा सुद्धा हा संघर्ष आहे. अस्पृश्यांचे हक्क आणि अधिकार गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब मिळवत होते, त्यासाठी लढा देत होते. सर्व जी दलित माणसे आहेत, जे अनुयायी आहेत, बाबासाहेबांना पाठिंबा देत होते, त्यांच्याकडे आशेने पाहत होते. आणि याच काळामध्ये अण्णाभाऊ समतेचा लढा लढत होते आणि ही जी डावी चळवळ आहे त्यामध्ये ते काम करत होते, लिहित होते. तत्त्वज्ञ, वैचारिकता, बुद्धिवाद सगळंच होतं अण्णाभाऊंकडे. आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठे सुद्धा सहजच या चळवळीकडे ओढले जाणार अपेक्षितच होतं. कारण शंकरभाऊ साठे म्हणतात त्याप्रमाणे अगदी छोट्यातले छोटंही बारकाईने बाबासाहेबांचं लिखाण अण्णाभाऊ साठे वाचायचे. त्यातला लहुजी साळवेंचा उल्लेख, महात्मा फुल्यांचा उल्लेख, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख आहे तो पाहून त्यांचं मन भरून यायचं आणि त्या संदर्भात आणखी खोलात जाऊन ते सगळं वाचायचे. जेव्हा बाबासाहेबांची जी पुस्तकं आहे ती समुद्रामध्ये बुडली गेली पहा, आणि तेव्हा बाबासाहेबांना अतिशय दुःख झालं आणि हे ऐकून अण्णाभाऊंना सुद्धा दुःख झालेलं आहे. अशा पद्धतीने भावनिकरित्या सुद्धा अण्णाभाऊ बाबासाहेबांशी जोडले गेलेले होते. कारण आमच्या मानवमुक्तीचा लढा कोण लढत आहे तर ते बाबासाहेब लढत आहेत आणि ते आमचे नेते आहेत. हा जो आविर्भाव आहे किंवा हे जे मनामध्ये प्रत्येकाच्या जी बांधिलकी आहे ती अण्णाभाऊंचीही होती. आणि म्हणून यापुढे जे लिखाण करायचं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पूरक असंच करायचं, अशी एक प्रतिज्ञा मनोबल अण्णाभाऊ साठेंनी केलेली दिसते. 1946ला जो अण्णाभाऊंचा कथासंग्रह आला पहा, त्याच्यामध्ये हे सगळी मूल्ये आपल्याला दिसतात. जो शोषित आहे, जो सर्वहारा आहे, त्या माणसाची दुःख वेशीवर टांगण्याचं काम अण्णाभाऊ या कथासंग्रहामधून करतात. अतिशय प्रगल्भ वाङ्मयीन दर्जा सकस असणारा हा कथासंग्रह आहे. तोपर्यंत जे साहित्यिक होते ते पांढरपेशा वर्गाच्या संदर्भात लिहित होते, सुटाबुटातला माणूस उभा करत होते, नायक उभा करत होते. पण अण्णाभाऊंनी जो नायक उभा केला तो अतिशय दरिद्री आहे, त्याला पोटभर खायला मिळत नाही, त्याच्या अंगावरती कपडे नाही आहेत पहा, तो दारिद्र्याने गांजला गेलेला आहे, पिळला गेलेला आहे, तरी त्याला त्याच्या उदात्त संस्कृतीचा अभिमान आहे, त्याला नैतिकतेची चाड आहे आणि त्या नैतिकतेसाठी जीव देण्याची सुद्धा त्याची तयारी आहे. आणि चित्रामार्फत, वैजंतामार्फत हे आपण पाहतोच. अण्णाभाऊ जसं आयुष्यामध्ये घडत गेले, त्यांना जो संघर्ष करावा लागला आहे, निखाऱ्यावरती चालावं लागलं आहे, त्यामुळे त्यांची जीवनदृष्टी बनत गेली आणि त्यातूनच साहित्यविषयक दृष्टीसुद्धा तयार झाली. ती व्यापक, उदात्त आणि जीवनमूल्य मांडणारी अशी.
अण्णाभाऊंचं साहित्य जेव्हा आपण पाहू, अण्णाभाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळपास 37 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांची 19 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत, 15 लोकनाट्य आहेत, 11 पोवाडे आहेत, 3 नाटकं आणि 1 प्रवासवर्णन. माझा रशियाचा प्रवास. आपल्याला पु ल देशपांडेंचं व्यक्ती आली वल्ली हे प्रवासवर्णन जास्त आवडतं. आपल्याला पु ल देशपांडेंच्या बटाट्याची चाळ जास्त आवडते आणि त्याचंच गुणगान होत असतं. पण त्याच पु ल देशपांडेंनी अण्णाभाऊ साठेंचं, त्यांच्या साहित्याचं महानपण मान्य केलेलं आहे आणि तत्कालीन समीक्षकांनी त्यांची नोंद घेतली नाही, त्याचा खेदही व्यक्त केलेला आहे. अण्णाभाऊ स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी मूल्ये आहे अण्णाभाऊंच्या लेखनामध्ये आपल्याला ठाई ठाई बसताना दिसतात. अण्णाभाऊंची मास्तर ही कादंबरी आहे पहा, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आणि न्याय हे मूल्य आपल्याला दिसते. हा जो मास्तर आहे तो देशासाठी संघर्ष करत आहे, स्वातंत्र्याचा लढा लढत आहे आणि 1930 नंतर जी स्वातंत्र्याची चळवळ गतिमान होते त्या चळवळीमध्ये तो परकीयांशी आणि स्वकीयांशी सुद्धा लढा देत आहे. त्याची जी पहिली पत्नी आहे सरस्वती, ती मरते आणि त्याला 40 वर्षाचा तुरुंगवास होतो स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये. त्याची जी दुसरी होणारी पत्नी आहे मालन, तिला तो म्हणतो की तू आता दुसरं लग्न कर, कारण 40 वर्ष मी असा जेलमध्ये राहिल्यावर तुझ्या आयुष्याचं काय होणार. ही मालन सुरुवातीला ऐकत नाही, पण नंतर तो तिला समजावून सांगतो आणि ती दुसरं लग्न करते आणि देश स्वातंत्र्य होतो. या सगळ्या कार्यकर्त्यांना, देशभक्तांना सोडलं जातं पहा. असा हा संवेदनशील आणि न्यायी मास्तर अण्णाभाऊंनी उभा केलेला आहे. त्याला केवळ देशभक्ती किंवा देशाचंच स्वातंत्र्य मान्य नाही, तर त्याला स्वातंत्र्याचं सुख सुद्धा महत्त्वाचं वाटतं. लोकमान्य टिळकांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं लोकमान्य टिळक एकीकडे म्हणतात आणि दुसरीकडे राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाला मात्र विरोध करतात. आणि जी वेद आहेत त्याचं पठन आहे ते केवळ ब्राह्मणांसाठीच आहे आणि पुराणच तुमच्या सगळ्या शूद्रांसाठी आहे. यासाठी त्या सगळ्या टीमचं प्रतिनिधित्व करण्याचं काम लोकमान्य टिळक करताना दिसतात. त्यांना कसल्याही सामाजिक सुधारणा मान्य नाहीत. महात्मा फुल्यांनी ना सुद्धा या ब्राह्मण वर्गाने खूप त्रास दिला, त्यांना शिकू दिलं नाही सुरुवातीला, पण ज्यांनी शिकू दिलं नाही तीच जी मंडळी आहे ती नापास झाली आणि महात्मा ज्योतिराव फुले मात्र पहिला आले. त्यांना चांगली सरकारी नोकरी मिळत होती अधिकाऱ्याची, पण ती नाकारली आणि स्त्री शूद्रांसाठी आयुष्यभर लढा दिलेला. अशा या महात्मा फुलेंनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधलेली आहे, रायगडावरती 3 दिवस त्यांनी पालथी घातली आणि तिथे कुठेतरी त्यांना पायऱ्या दिसल्या 2-3 आणि त्याचा शोध घेतला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची ती समाधी होती. त्याला साफ करून त्याच्यावर धोत्र्याची फुलं महात्मा फुल्यांनी वाहिलेली आहे. पण खालून एक ब्राह्मण येतो आणि म्हणतो की अशा कुणब्याच्या राजाला तू कशाला पूजतो, त्याच्यापेक्षा तू मला दानदक्षिणा दे, तुझं भलं होईल. हे जे महात्मा फुले आहेत ते क्रांतीवीर लहुजी साळवेच्या तालमीत घडलेले आहे आणि म्हणून बेदरकारपणे महात्मा फुले त्याची गचांडी धरतात आणि त्याला गडावरून खाली फेकण्याची धमकी देतात. तेव्हा तो तिथून निघून जातो आणि अशा पद्धतीने दरवर्षी 19 फेब्रुवारी 1968 पासून शिवजयंती 10 दिवस गंजपेठेमध्ये महात्मा फुले साजरी करतात आणि ती त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती साजरी करतात. पण जेव्हा महात्मा फुले जातात त्याच्यानंतर हे लोकमान्य टिळक तिथीचा वाद काढून ती जयंती थांबवण्याचा प्रयत्न करतात. सरळ तर थांबवा म्हणू शकत नाहीत, म्हणून तिथी फक्त महाराष्ट्रात पाहिली जाते आणि तीही ब्राह्मणांनाच पाहता येते. आणि त्याचबरोबर गणेश उत्सव सुरू केलेला आहे आणि या गणेश उत्सवामध्ये 10 दिवस त्यांनी घातलेले आहेत. इकडे आपण हळूहळू शिवाजी महाराजांची जयंती विसरून गेलो आणि गणेश उत्सव तेवढंच लक्षात राहिलं. सुरुवातीला ती 1 दिवस झाली, नंतर 1 तासावरच उरकली तिथे आणि गणेश उत्सव 10 दिवस चालतो. कारण देवधर्म म्हणले की आपल्याला चिकित्सा नको आहे, आपल्याला ध्वनी प्रदूषण मान्य आहे, आपल्याला जलप्रदूषण मान्य आहे, त्यामुळे आपला वेळ वाया जाणं, पैसा वाया जाणं सगळंच मान्य आहे. तर याच लोकमान्य टिळकांचा जो मुलगा आहे श्रीधरपंत, त्याने परत महात्मा फुलेंची जयंती सुरू केलेली आहे पहा
आणि त्यानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सुद्धा समर्थन केलेलं आहे. सहभोजनाचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे. पण या सनातन्यांनी, लोकमान्य टिळकांची जी विचारधारा आहे, अशा सगळ्या सनातन्यांनी त्यांना एवढं छळलं की रेल्वेखाली त्यांना जीव द्यावा लागला. मूक नायकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पहा की खरा लोकमान्य तर हा श्रीधर पंत आहे. तर अशा पद्धतीची जी पुरोगामी मानसिकता जी आहे ती अण्णाभाऊंनी सुद्धा आपल्या नायिकांमध्ये आणलेली आहे. त्यांना सगळंच स्वातंत्र्य हवं आहे. भगतसिंगसुद्धा म्हणतो, पहा की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गोरे जातील आणि काळे येतील. एक असा वर्ग तयार होईल तो अतिशय श्रीमंत असेल आणि एक वर्ग ज्याला खायलाही अन्न नसेल. खाण्यासाठी तो तडफडून मरेल अन्नाविना. अण्णाभाऊंची मुंबईची जी लावणी आहे किंवा माझी मैना जी आहे, त्याची या काव्यामध्ये अण्णाभाऊंनी काय वर्णन केलेलं आहे हेच तर सगळं सांगितलेलं आहे. अतिशय श्रीमंत वर्ग जो सोन्याच्या ताटामध्ये खातो असा आहे, आणि एक वर्ग असा आहे जो अतिशय गरीब आहे, ज्याच्या हातावर भाकरी खायला तो तयार आहे, पण ती भाकरी हातावर सुद्धा मिळत नाही. एक वर्ग असा आहे जो दररोज एक नवीन कपडा बदलतो, आणि एक वर्ग असा आहे वर्षाचे 2 कपडे सुद्धा त्याला मिळत नाही. मुंबईवरती अनेक जणांनी लावण्या लिहिल्या, पट्टे बापूरावांनी सुद्धा लिहिलेली आहे पहा, पण ती प्रस्थापितांची लावणी आहे. अण्णाभाऊंनी जे सहन केलं, जी दाहकता, जी विषमता, ज्या वस्त्यांमध्ये अण्णाभाऊ जगले, ते पठ्ठे बापूरावांना शक्य नव्हतं. आणि म्हणून ती जी अस्सल जातीवंत गांभीर्य जे आहे ते त्यांच्या लावणी पोवाड्यामध्ये येऊ शकत नाही. आणि समानतेचं जे मूल्य आहे ते अण्णाभाऊ या पोवाड्यामधून, या लावणीमधून, या काव्यामधून मांडताना आपल्याला दिसतं. अण्णाभाऊ साठेंचं ची दुसरी जी कादंबरी आहे, स्वातंत्र्य आणि न्यायाच्या बाबतीतली, हे मूल्य मांडणारी, इनामदारी सच्चाई काय असते हे सांगणारी, शेवटपर्यंत दुसऱ्यासाठी जगणं काय असतं हे सांगणारी, वारणेचा वाघ, त्यातला जो सत्तू भोसले हा नायक आहे, तो एका अस्पृश्य सई नावाची जी स्त्री आहे ती गरोदर आहे, आणि ती एका शेताच्या कुंपणाची 4 लाकडे काढते, आणि मथाजी त्या शेताचा मालक तो पाहतो, जो या सगळ्या सरंजामदारी प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतो. पहा, तो वेदाला प्रमाण मानत आहे. वेदामध्ये म्हटले की गुलाम जो आहे, अस्पृश्य जो आहे, त्याला तुम्ही पैसे जरी नाही दिले तरी तो तुमचा गुलामच आहे, त्याच्याकडून गुलामगिरी तुम्ही करून घेतलीच पाहिजे. सर्वांची सेवा करणं हे त्याचं कर्तव्यच आहे. आणि मनुस्मृतीसुद्धा तेच म्हणते की गरोदर स्त्री जरी असेल तरी पती घरी आल्यावर त्याची सेवा तिने करावी, त्याच्या झोप लागेपर्यंत एवढी सेवा करावी त्याला. आणि जर समजा मध्येच तिला झोप लागली तर त्याने तिच्या पोटात मनुस्मृती मताचा मनुस्मृती तो काढ्यासाठी, लाकडांसाठी तो तिला लाथाबुक्क्यांनी मारतो. आणि हे सगळं सतू भोसले पाहतो, त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण तो ऐकत नाही, म्हणून तो त्याला मथाजीला मारून टाकतो. तेवढ्यावरच सतू भोसले थांबत नाही, तर त्या वारणा खोऱ्यामध्ये जेवढ्या स्त्रियांवरती अन्याय होतो तिथे हा जातो, त्यांचे संसार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. हुंड्यासारखा प्रश्न आहे, कालातीत आहे, पूर्वी होता, आजही आहे आणि उद्याही राहील. म्हणजे आज फक्त त्याचं स्वरूप बदलले. आज आपण मदत म्हणून देत असतो, सामान देतो, सोनं देतो, घरं देतो, आणि ती त्यांना मदत या नावाखाली त्याला आपण गोंजारत असतो. त्याच्यामुळे आजही कितीतरी बळी घेतले जातात. अशा या हुंड्याचा प्रश्न जो आहे तो सतू भोसल्यांनी उचललेला आहे. या स्त्रियांच्या जे पती आहेत त्यांना समजावून सांगून ऐकलं नाही तर त्यांना धमक्या देऊन का होईना यांचे संसार उभे केलेले आहेत. अशा पद्धतीने सततच इतरांसाठी जगणारा हा सतू भोसले च्या मुलगा डॅनियल तो मोठा होतो, इंग्रज अधिकारी होतो, आणि त्याच्याच गोळीने मारला जातो. एवढा शूरवीर पराक्रमी माणूस का मारला जातो, तर का त्याने आधी या सईला आणि त्याच्या मुलाला वाचवलेलं आहे, आणि परत त्याला मारणं त्याला मंजूर नाही. पहा, आणि म्हणून आयुष्यभर इतरांसाठी जगणारा, मरतानाही इतरांचा विचार करून जगणारा हा सतू भोसले आहे. अण्णाभाऊंची न्यायाच्या संदर्भातली, न्याय हे मूल्य मांडणारी तिसरी एक कथा आहे पहा, सापळा. अण्णाभाऊंनी च्या संदर्भात असा एक सूर निघतो की त्यांच्या भोवताल एवढी जातीयता होती, भेदाभेद होते, आणि हे सगळं अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये उमटलेलं नाही. आवाज असं कुठेतरी आपल्याला ऐकताना
वाचताना आपण पाहतो. पण ह्या लोकांना मला म्हणावं असं वाटतं की त्यांनी समग्र अण्णाभाऊ वाचला नसेल. अण्णाभाऊंच्या प्रत्येक साहित्यकृतीमध्ये अस्पृश्यांचं दुःख आहे आणि त्यावरचा विलादसुद्धा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे त्या चळवळीकडे अण्णाभाऊंचं लक्ष आहे आणि म्हणून त्यावरती उपायसुद्धा आहे. ही जी सापळा कथा आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जागृती केलेली आहे, जे वेळोवेळी त्यांनी मेळावे घेतलेले आहेत, त्या मेळाव्यांमध्ये ते जे सांगतात पहा की तुम्ही मेलेली गुरेढोरे ओढायचं नाही आहे, तुम्ही स्वच्छ राहायचं आहे, चारित्र्य जपायचं आहे, स्वतःला माणूस म्हणून स्वतःकडे पाहायचं आहे, स्वतःचा संघर्ष लढा स्वतः लढायचा आहे, त्यासाठी प्रत्येक वेळी मी पुरणार नाही. तर अशाच पद्धतीची ही सापळा कथा आहे. त्यातला जो नायक आहे आणि तो अस्पृश्य समाजातील आहे. त्याच्यासोबत सगळं गाव जे आहे अस्पृश्य समाजाचं ते मेलेली गुरंढोरं ओढायला तयार नाही आणि म्हणून गावातले जे प्रस्थापित आहेत त्यांच्यावरती नाराज आहेत. आता ही मेलेली गुरंढोरं कोण ओढणार असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. म्हणून या सर्वांना ते वाळीत टाकतात. वाळीत टाकल्यावर त्यांचं जे गायरान आहे तिथे ह्या अस्पृश्यांची गुरंढोरं जी चरायला जातात तर तिथे त्यांना पकडून कोंडवाड्यात कोंडलं जातं आणि त्यांच्याकडून दंडसुद्धा घेतला जातो. अशा पद्धतीने खूप अन्याय या लोकांवरती होत असतो. तर हा जो हरिबा नायक आहे तो काय करतो की कोर्टामध्ये यांच्यावरती केस दाखल करावी म्हणून तालुक्याला जातो. तिथे गायरान जे आहे त्याचा लिलाव चाललेला असतो आणि तो गुरवांकडून 500 रुपयात ते गायरान घेतो आणि त्यानंतर त्या गायरानामध्ये ह्या सगळ्या प्रस्थापित लोकांची गुरंढोरं चरताना ही लोकं ती गुरंढोरं कोंडवाड्यामध्ये कोंडतात, परत आणतात. अस्पृश्य समाजाचे लोकही तसंच करतात कारण त्यांना त्यांची डोळे उघडायचे. ती गुरंढोरं कोंडवाड्यात आणून कोंडतात, त्यांना दंड लावतात. तेव्हा कुठे त्या प्रस्थापितांना त्यांची चूक लक्षात येते आणि ह्यांचं स्वातंत्र्य ते मान्य करतात. अशा पद्धतीची ही जी सापळा कथा आहे ती जातीयता संपवणारी आहे. तुमचा संघर्ष लढा, तुम्हीच लढा अशी सांगणारी आहे. अण्णाभाऊंनी समतेच्या संदर्भात सुद्धा समता ही मूल्य पेरण्यासाठी सुद्धा बरंच लिखाण केलेलं आहे. त्यांच्या कादंबऱ्या रक्ताला टिळा लाविते मी रक्ताचा, मूर्ती, आवडी ही जी कादंबरी ह्या ज्या कादंबऱ्या आहेत त्याच्यात आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केलेला आहे. महात्मा बसवेश्वरांनी सर्वप्रथम आंतरजातीय विवाह घडवून आणला. त्यानंतर महात्मा फुल्यांनी पुनर्विवाह घडवून आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करून अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले आणि त्यामुळे जात नष्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यामुळे किती जात नष्ट झाली किंवा होत आहे हा वेगळा वादाचा प्रश्न आहे. पण हे जे तत्त्वज्ञान आहे ते मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी इथे केलेलं आहे. अण्णाभाऊंची आवडीनं जी नायिका आहे, जिची बंडखोरी आहे, जो विषय अण्णाभाऊंनी हाताळलेला आहे तो आजसुद्धा हाताळणं शक्य नाही. लिव्हिंग रिलेशनशिपसारखा विषय जो आज परवा ज्याची चर्चा झाली, ज्याला कायद्याने मान्यता देण्यात आली होती आणि ते मान्य नव्हतं लोकांना आणि म्हणून त्याविरोधी कोर्टात केस दाखल झाल्या. तर तो विषय अण्णाभाऊंनी एक 70-80 वर्षापूर्वी हाताळलेला आहे आणि एका स्त्रीचं स्वातंत्र्य ती स्त्री स्वतः घेऊ इच्छिते. ती कोणाचाच अन्याय अत्याचार सहन करत नाही म्हणून तिला तिच्या पसंतीच्या धनाजीसोबत ती राहते आणि या धनाजीसोबत राहणं तिच्या भावाला मान्य नाही कारण तो प्रस्थापितांचाच मोहरा आहे. त्याला जात ही पुढेच न्यायची आहे, वर्णव्यवस्था जातीव्यवस्था जपायची आहे. तो एका श्रीमंत पाटलाशी तिचं लग्न लावून देतो आवडीचं. त्या पाटलाला फिट्स येत असतात आणि त्याच्यामुळे ती आवडी परत मानसिकरित्या खचते, तिला त्रास होतो आणि हे मानसिकरित्या खचणंसुद्धा तिला मंजूर नाही आहे. पहा लक्षात घ्या. आजसुद्धा घराघरातून कितीतरी शारीरिक मानसिक छळ होताना सुद्धा स्त्री त्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही. ती मानसिकता आजही नाही तर ती मानसिकता आवडीची आहे आणि ही आवडी परत एकदा धनाजीकडे येते, त्याच्यासोबत राहते, त्याच्या मुलालाही जन्म देते आणि हे तिच्या भावाला पाहवत नाही. तो आवडीचा खून करतो आणि त्यामुळे धनाजीसुद्धा त्याचा खून करतो. जी जात जन्माच्या नंतर आपल्याला लागलेली आहे, जी या व्यवस्थेने आपल्या सोयीसाठी लावलेली आहे, त्या जातीसाठी आपण मरत आहोत, आपले सुखाचे संसार संपवत आहोत. बिहार, उत्तर प्रदेशामध्ये आजसुद्धा मुली जर थोडे लहान कपडे घालत असतील तर त्यांना जिवंत जाळलं जातं. ऑनर किलिंगसारखा विषय अण्णाभाऊंनी आवडीमार्फत हाताळलेला आहे. या मागास सगळ्या राज्यांमध्ये आजही ऑनर किलिंग खूप मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला दिसतं. तर असे विषय अण्णाभाऊ हाताळताना दिसतात.
समतेच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणतात. समतेचं मूल्य पेरणारे, समता हे मूल्य पेरणारं हे काव्य आहे. पहा, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रतीची निष्ठा तर आपल्याला दिसतेच, अतीव निष्ठा दिसते, पण त्याचबरोबर बाबासाहेबांनी मला सांगितलेलं आहे की हा जो अमान, अत्याचाराचा, शोषणाचा, विषमतेचा जो लढा आहे, तू नेतृत्व करून लढ. तू हातामध्ये एकजुटीच्या रथावरती आरूढ होऊन सगळे तुम्ही एकत्र या. आणि बाबासाहेब म्हणतात की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र या. फक्त मागांनीच नाही तर सगळ्याच अस्पृश्य समाजाने, ज्याला या व्यवस्थेने अस्पृश्य समाज ठरवले, त्या सगळ्यांनीच एकत्र यायचे आणि हा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय विकासाचा लढा लढायचा. एक लाकूड जे आहे ते सहजपणे तुटलं जातं, पण त्याची जेव्हा मुळी बांधली जाते तेव्हा ते तुटत नाही. हे आम्ही लहानपणापासून शिकत आलोत, बघत आलो. या एकजुटीचं महत्त्व इथे अण्णाभाऊ सांगताना दिसतात. बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान अण्णाभाऊ मांडताना दिसतात. आणि वेळोवेळी जेव्हा अण्णाभाऊ साठे व्याख्याने देत, साहित्यामधून तर त्यांनी हा विषय हाताळाच आहे, पण व्याख्यानांमधूनही सतत त्यांनी शिक्षणावरती फार भर दिलेला आहे. आता आपण शिकलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे असं सतत ते म्हणत आहे. त्यामुळे आपलं कुणी शोषण करणार नाही. बाबासाहेब म्हणतात एक स्त्री शिकली तर सगळं कुटुंब शिकतं, एक माणूस शिकला तर फक्त तोच शिकतो, पण एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकत असतं. आणि महात्मा फुले त्यांचे गुरुत्र म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. हे सगळं एका अविद्येने झालं. आणि हे सगळं जे आहे, शिक्षणाचं महत्त्व अण्णाभाऊंना पटलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरी जी परंपरा आहे, जे तत्त्वज्ञान आहे, ते इथे अण्णाभाऊ मांडताना आपल्याला दिसतं. अण्णाभाऊ जेव्हा दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते, तेव्हा त्यांचं जे ब्रीद आहे ते खूप प्रसिद्ध आहे. पहा, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही, तर दलित श्रमिकांच्या तळहातावरती. एक विज्ञानवादी सिद्धांत, बुद्धिवादी सिद्धांत, तर्कनिष्ठ सिद्धांत इथे अण्णाभाऊ मांडत आहे. आणि हजारो वर्षापासून शेषनागाचा जो सिद्धांत आहे तो तोडून मोडून टाकत आहे. पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये जाऊन महात्मा गांधींशी त्यांची जेव्हा चर्चा होत होती, अस्पृश्यांचे हक्काधिकार ते मान्य करायला तयार नव्हते. महात्मा गांधी तेव्हा त्यांना सांगताना बाबासाहेब म्हणतात, पहा की मला मातृभूमी नाही आणि मला मातृभूमी नाही याची खंत आहे, कारण मी आत्ता जिवंत आहे, तासाभराने मला माहीत नाही मला जिवंत राहता येते का. एवढा अन्याय आमच्यावरती होतो आणि ते मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. प्रत्येक बाबतीत विषमता आहे, पाण्याचा लढा आहे, सगळेच लढे आहेत. आणि आमच्या बाबतीत एवढा भेदाभेद आहे की आम्हाला माणूसच समजलं जात नाही, ती मातृभूमी कशी माझी असेल. एक आंतरराष्ट्रीय या मातृभूमीला आपला भूमीची ती शोकांतिका, इथल्या लोकांची ती शोकांतिका. आणि अण्णाभाऊसाठी असं साहेब ही जी मातृ आपल्याच शोषित पीडितांची आहे, ती आपल्याच कामगारांनी घडवलेली आहे आणि ती आपली हक्काची आहे. ह्या शेषनागवाल्या लोकांची, बाहेरून आलेल्या लोकांची नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मातृभूमी आहे बाबासाहेब, आपल्या सगळ्यांना मातृभूमी. साठेंनी विज्ञानवादी मूल्येसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या साहित्यामध्ये स्वीकारलेली आहेत. पहा, त्यांचा बरबाद्या कंजारी असो, त्यांची डोळेमधली सीता गीता असो, किंवा चिखलातील कमळमधली सीता असो, मर्याईचा गाडामधला तो नायक असो, हे सर्व जे नायक नायिका आहेत ते विज्ञाननिष्ठतेचा पुरस्कार करतात, अंधश्रद्धा नाकारतात. अण्णाभाऊ साठेंनी जे लोकनाट्य लिहिलेले आहे, या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी तमाशाला लोकनाट्याचं रूप दिलं, तमाशाला प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त करून दिला, या लोकांच्या रोजगाराचा सुद्धा प्रश्न सोडवलेला आहे. आणि या लोकनाट्यामध्ये जे गण आहे, नाव गण आहे, पण तिथे त्यांनी कुठेच गणपतीचं पूजन किंवा स्तवन केलेलं नाही, देवदेवतांचं स्तवन केलेलं नाही, स्मरण केलेलं नाही. तर तिथे त्यांनी सर्वप्रथम मायभूचं स्मरण केलं, त्यानंतर शिवबाचं स्मरण केलेलं आहे. तिथे त्यांनी त्यातला जो गवळण आहे ती नाकारलेली आहे. म्हणजे कशाही पद्धतीचे विनोद त्यामध्ये केले जायचे, स्त्रियांची थट्टा मस्करी व्हायची, ते सुद्धा अण्णाभाऊंनी नाकारले. स्त्रियांचा सन्मान त्यांना जास्त महत्त्वाचा होता. अण्णाभाऊंचं सगळं साहित्य जरी आपण पाहिलं तरी एवढा स्त्रियांविषयी सन्मान करणारा माणूस पाहून त्यांचाच फार सन्मान वाटतो. पहा, कुठेच त्यांनी काही स्त्रीच्या संदर्भामध्ये चुकीचं लिहिलेलं नाही.
तर अण्णाभाऊ साठेंनी जे हरिश्चंद्र आणि तारामतीची या लोकनाट्यामध्ये कथा होती, आख्यान होतं, ते सुद्धा नाकारलं. आणि जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तिथे हात घातलेला आहे पहा. ते प्रश्न जे आहे शोषित पीडितांचे ते मांडलेले आहे. अण्णाभाऊ साठेंचा बरबाद आपल्याला माहिती आहे. अण्णाभाऊंनी तो पाहिला आहे. अण्णाभाऊंचं सगळं साहित्य जे आहे ते वास्तववादी आहे. अण्णाभाऊ म्हणतात की मला कल्पनेचे भराऱ्या वगैरे मारता येत नाही, सगळं मी वास्तव लिहितो, जे मी जगतो, पाहतो, करतो ते. आणि ते फडकेवादाच्यालाही टोला मारतात की जोपर्यंत सोनं दिसत नाही तोपर्यंत पितळाचं महत्त्व असतं पहा. ते म्हणतात, ते भाषणांमध्ये आपल्या म्हणतात, कोल्हापूरच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी भाषण दिलं तेव्हा ते म्हणतात पहा की मी जातीनं मांग आहे आणि जो आमच्याकडे संघर्षाचा वाक आहे, जो संघर्ष आम्ही करतो त्याच्यापासून जो दोर विणतो, त्याच्यामुळे आम्हाला कोणाचंही अनुकरण करण्याची गरज नाही. अण्णाभाऊंची गोदा गंगा अण्णाभाऊंनी पाहिलेली आहे. अण्णाभाऊंची आवडी अण्णाभाऊंनी पाहिलेली आहे. अण्णाभाऊंचा बरबाद्या अण्णाभाऊंनी पाहिलेला आहे. आणि हा बरबाद्या जो आहे तो मनुस्मृती नाकारताना दिसतो, तिच्या चिंधड्या करताना दिसतो, तिला जाळताना दिसतो. तो जात पंचायतीसमोर आपल्या मुलीचं सुख किती महत्त्वाचं आहे हेच पटवून देतो आणि जात पंचायत नाकारतो. 200 रुपयाचा दंड भरणंही त्याला मान्य आहे. अण्णाभाऊंची सीता जी आहे चिखलातील कमळमधली, ती मुरळी पण नाकारते, या व्यवस्थेच्या विरुद्ध जाते आणि या देवाला दगड ठरवते. तो काहीही माझं बिघडून घेणार नाही हे तिला माहीत आहे आणि म्हणून ती अंधश्रद्धा नाकारून बळी मागाशी लग्न करते. इथल्या प्रस्थापिताने आपल्या हितासाठी हे सगळं कसं रचलेलं आहे थोतांड ते तिला माहीत झालेलं आहे. अण्णाभाऊंची गीता नवराधीच्यावरती अनैतिकचा ते आरोप करतो आणि असा नवराच मला नको आहे जो ज्याचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, त्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे, त्याने जे सांगितलं त्या पद्धतीने मला परिस्थितीसारखी परीक्षा द्यायची नाही, मला तेलामध्ये वगैरे उकळते हात घालायचा नाही म्हणून ती तिथून निघून जाते. अशा पद्धतीने अण्णाभाऊ अंधश्रद्धा नाकारत आहेत, बुद्धित्वाचा स्वीकार करत आहेत. अण्णाभाऊंचा मर्याईचा गाडा कितीतरी काळापासून हे जे साथीचे आजार आहेत, प्लेग असो, अतिसार आहे, तर ते गोळ्या औषधांनीच कमी होतात. ते कोणत्याही देवाला पूजन केलं तर, गाडा सोडलं तर कमी होत नाहीत, हे ठासून सांगणारा नायक त्यामध्ये अण्णाभाऊंनी उभा केलेला आहे. आजही आपण कांजण्या झाल्या, गौर झाला तर पोची मायला जी आपण देवता समजतो त्याला दही भात वगैरे दाखवतो पहा. आजही अंधश्रद्धा संपलेली नाही, फक्त आपण त्या दही भातासोबत गोळ्या औषधाची ट्रीटमेंट घेतो, एवढं तरी बरं आहे. आणि हे अण्णाभाऊ इथे सगळीच अंधश्रद्धा नाकारताना आपल्याला दिसते. अण्णाभाऊ साठेंनी आपली जी फकीरा कादंबरी आहे, ती फकीरा कादंबरी ती समतेचंच मूल्य स्वीकारणारी आहे पहा. त्यातला फकीरा जो नायक आहे तो दुष्काळामध्ये धनधान्याचं कोठार लुटतो आणि सगळ्यांना समान ते वाटा म्हणतो. शेवटी थोडं उरलं तरी ते समान वाटलं पाहिजे असं त्याचं मत आहे. अण्णाभाऊंची उपकाराची परतफेड नावाची कथा आहे पहा. ही कथा तर एवढे प्रश्न मांडून जाते की याच्यावरती एक वेगळं चर्चासत्र होऊ शकतं. आवडी आणि उपकाराची परतफेड सारखे, आवडीसारखी कादंबरी, उपकाराची परतफेड सारखी कथा अण्णाभाऊ लिहून जातात. कितीतरी काही अण्णाभाऊंना याच्यातून सांगायचे पहा की घटना मांडत राहतात, सुचवत राहतात. आपल्यातली जातीयतेची उतरंड जी आहे, प्रस्थापितांनी त्यांचं स्थान अबाधित राहावं म्हणून आपल्यामध्ये जे स्तर निर्माण केलेले आहेत आणि त्यातच आपण आजही भांडत बसलेलो आहोत, हेवे दावे करत आहोत. हेच त्यांनी त्या शंकर चांभार, लखू मांग आणि मळू महारामार्फत आणि एका परीटामार्फत सांगितलेलं आहे. 4च याच्यामध्ये पात्र आहेत, पण यातला जो शंकर चांभार आहे तो स्वतःला या महारमांगापेक्षा काहीतरी श्रेष्ठ समजतो, हा परीटसुद्धा. आणि ही महारमांग जी आहे त्यांना तो स्पर्श करत नाही, तो सळ आणि दोरा त्यांच्याकडे फेकतो. पण मळू महाराला त्याचा राग येतो, कारण आंबेडकरी तत्त्वज्ञान त्याने स्वीकारलेलं आहे. पण लखू मांगाला मात्र त्याचं काही वाटलं नाही, कारण ते तत्त्वज्ञान त्याला अजून स्वीकारायचं आहे, त्याची जाणीव अजून जिवंत झालेली नाही. आणि म्हणूनच या शंकर चांभाराची पत्नी जी आहे ती फुटक्या कपातून लखू मांगाला चहा देते, ते तू पितो, पण हा मळू महार ती नाकारतो पहा. आणि जेव्हा शंकर चांभाराची गाय मरते तेव्हा या मळू महाराला ती ओढण्यासाठी त्याच्याकडे तो पाटलाला घेऊन जातो, तेव्हा मळू महार सरळ नकार देतो. आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आता स्वीकारलेला आहे. आमच्यामध्ये आम्ही स्वतःचा आत्मशोध घेत आहोत, आम्हाला आत्मजाणीव झालेली आहे, आम्ही आता नकार देणार असं हा मळू महार सांगतो. आणि मग त्यानंतर हा शंकर चांभार त्याला म्हणतो की मी तुझ्यावरती सरळ आणि दोरा देऊन उपकार केलेला आहे, तर त्या उपकाराची परतफेड म्हणून ती कावडणी तो त्याच्याकडे फेकतो आणि परतफेड करून टाकतो उपकाराची.
आपल्यामधला जो जातीय संघर्ष आहे तो चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केलेला आहे. आपल्याला सांगितले की तुम्ही सगळे एकजुटीने राहा तरच तुमचे प्रश्न मिटतील. आजही आपल्यावरती किती अन्याय अत्याचार होत आहेत संपूर्ण देशामध्ये. तुम्ही सगळे जर एक झाला तर असे अन्याय अत्याचार करण्याची हिंमत होणार आहे का? आजही तुमचं संविधान जाळलं जातं आणि ते आरक्षण तुमचं संपून टाकण्यात येईल काही दिवसात. आता तर जागाच काढल्या जात नाही. त्या आरक्षणाचा काही फायदाच ते ठेवणार. तर हा जो लढा आहे तो सगळ्यांना तुम्हाला एकत्र येऊन लढायचा आहे आणि तो तुम्ही लढावा असं इथे अण्णाभाऊंना वाटतं. खूप मोठे प्रश्न अण्णाभाऊ या उपकाराची परतफेड मार्फत उभे करत आहेत आणि समतेचंच मूल्य स्वीकारत आहेत. अण्णाभाऊ साठेंनी आपली जी लेखणी आहे ती फकीरा कादंबरीची जी अर्पणपत्रिका आहे त्याच्यातली जी झुंजार लेखणी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित केलेली आहे. ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला समर्पित केली. एक एवढा व्यासंगी, विद्वान आणि झुंजार लेखक दुसऱ्या एका कृती सुधारकाला, एका झुंजार लेखकाला ही कादंबरी अर्पण करत आहे. याच्यामध्ये किती मोठं याच्यामागचं कारण असेल. आणि ते कारण सांगताना फकीरामध्ये अण्णाभाऊ साठे शेवटी लिहितात पहा की फकीराला पकडायला जेव्हा ब्रिटिश अधिकारी निघालेले होते आणि फकीराला पकडण्यासाठी ते जंग पछाडत होते, सगळ्या सैन्याला घेऊन ते फकीराचा शोध घेत होते. अशा वेळी फकीरा मात्र सापडत नव्हता. शूरवीर असा हा फकीरा त्यांना सापडणंही शक्य नव्हतं. पण त्यांनी त्याच्या कुटुंबाला पकडलं, कुटुंबातल्या सगळ्या माणसांना ओलीत ठेवलं आणि त्यामुळे फकीराला आत्मसमर्पण करावं लागलं. त्याच्याकडची जी सर्व हत्यारं आहेत ती त्याला द्यावी लागलेली आहेत आणि तेव्हा तो म्हणतो की ही जी तलवार आहे ती तलवार तुम्ही माझ्याकडे राहू द्या, कारण ती छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या पंजोबाला भेट दिलेली आहे आणि माझ्या पंजोबाचा जो पराक्रम आहे, त्यांचं शौर्य आहे, त्यासाठी ती त्यांना इनाम मिळालेली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी ही तलवार का दिली असेल तर तुमचं जे पराक्रमाची, शौर्याची जी परंपरा आहे ती खंडित होऊ देऊ नका, हेच तर शिवाजी महाराजांचं म्हणणं असेल. आणि ती परंपरा आज कुठे आहे हे विचार करण्याचा विषय आहे असं अण्णाभाऊ म्हणतात. शिवाजी महाराजांनी फकीराच्या पंजोबाला ती तलवार, फकीराच्या पंजोबांनी ती फकीरापर्यंत आणलेली आहे आणि फकीरापासून ती तलवार छत्रपती शाहू महाराजांपर्यंत आलेली आहे आणि तिथून पुढे त्याचं लेखणीत रूपांतर होऊन ती बाबासाहेबांकडे पोहोचली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखणीमार्फत क्रांतीच घडवून आणलेली आहे. बाबासाहेबांनी फुले शाहू आंबेडकरी तत्त्वज्ञान आहे ते मांडून सगळ्यांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे आणि एवढा मोठा जो लढा आहे तो इथे अण्णाभाऊ आपल्या लेखणीमधून, एका समर्पणामधून लढत आहेत. एवढं सगळं अण्णाभाऊ आपल्याला सांगत आहेत. आपण ह्या महामानवांच्या संदर्भामध्ये सततच हृदयाशी त्यांना कवटाळतो, आपल्या अस्मितेचा विषय बनवत असतो, भावनिकरित्या गुंतत असतो आणि ही भावनिकरित्या गुंतणं किंवा त्यांचं पूजन बाबासाहेबांना मानलेलं आहे. बाबासाहेब तर असंही म्हणतात की प्रत्येक समाजामध्ये एकच नेता निर्माण होणं हे सुद्धा त्या समाजाचं दुर्भाग्य आहे. असे अनेक पुढारी निर्माण झाले पाहिजेत, सच्चे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. आणि या फुले शाहू आंबेडकरांचा वारसा, अण्णाभाऊंचा वारसा चालवताना बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील आपल्याला. मांग पिटेल पांग असं म्हटलं जातं. तुम्हाला शुभ समजलं जातं. सकाळी सकाळी तुमचं तोंड पाहायचं आणि नंतर तुम्हाला त्या जमिनीमध्ये गाडायचं, तेल शेंदूर पाजून तुम्हाला संपून टाकायचं, असं हे षडयंत्र. मुक्ता साळवेने सांगितलं ना, आमचा धर्म कोणता या निबंधामध्ये ही सगळी गाथा वाचलेली आहे पेशवाईत, रडत रडत का होईना. तर या अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भामध्येही नेमकं काय झालं? अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट म्हणून तेव्हाच्या सगळ्या सरकारांनी त्यांच्याकडे डोळे झाकले आणि कम्युनिस्टांनी बाबासाहेब आंबेडकरांचा लढा, तत्त्वज्ञान पसरवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं म्हणून कम्युनिस्टांनी त्यांच्याकडे डोळे झाकले. कॉम्रेड डांगेंनी जेव्हा कम्युनिस्ट चळवळीचा आढावा घेतलेला आहे तेव्हा तिथे त्यांनी अण्णाभाऊंचा उल्लेखसुद्धा केलेला नाही. पहा, ज्या कॉम्रेड डांगेंना अण्णाभाऊ गुरुस्थानी मानतात, सुरुवातीच्या काळामध्ये लेखनाचं प्रेरणास्थान ते आहेत असं म्हणतात, तर या कॉम्रेड डांगेंनीही असं करावं. यशवंतराव चव्हाणांसारख्या माणसांनीही अण्णाभाऊंचा घात केलेला आहे आणि ज्यांना आपण आंबेडकरवादी मानतो तेही काही आंबेडकरवादी सोडले तर बाकीचे त्यांना कम्युनिस्ट म्हणून कमी लेखतात.
अण्णाभाऊ साठे कधीच कुणाच्या वळचणीला गेले नाहीत पहा. एवढे स्वाभिमानी ते होते आणि त्यामुळे साहित्यिकांना सुद्धा पोटात दुखत होतं. अण्णाभाऊ त्यांच्याकडे जात नाहीत, सांगत नाहीत. आज आपण काय करतो, थोडंसं काही लिहिलं की इथे तिथे घेऊन जातो, थोडंसं कौतुक सन्मान झाला की त्याचं पारायण प्रत्येक ठिकाणी वाचतो. असे अण्णाभाऊ नव्हते. अण्णाभाऊंनी जेव्हा रशियाचा प्रवास केला, बंधुत्वाच्या दृष्टीने, बंधुत्व हे मूल्य जपणारी माझा रशियाचा प्रवास वर्णन आहे पहा. आणि रशियाच्या प्रवास वर्णनामध्ये किंवा अण्णाभाऊ रशियामध्ये जेव्हा गेले पहा, तिथे त्यांचा एवढा सन्मान झालेला आहे, तिथल्या लोकांनी अण्णाभाऊचं मोल ओळखलेलं आहे, जे आपल्याला ओळखता आलेलं नाही. पण अण्णाभाऊ तिथला सुद्धा मोठेपणा लिहित नाहीत पहा. अगदी थोडक्यात आपल्या संदर्भात सांगतात, ते पण ती घटना सांगायची म्हणून आमची ती जुजबी माहिती. तिथे ते सततच गरिबी दारिद्र्य आहे का हे पाहत होते. सुटाबुटातला कामगार पाहून अगदी त्यांचा ऊर भरून येत होता आणि या मार्क्स लेनिनच्या लढ्याचा त्यांना आणखीनच अभिमान वाढत होता. जागोजागी बंधुत्वाची भावना त्यांना दिसत होते. माणूसच माणसावरती किती प्रेम करत आहे पहा लक्षात. आणि हे जे माणसाप्रतीचं बंधुत्व सुद्धा असलं पाहिजे असं अण्णाभाऊंना वाटतं. विठ्ठल उमपांना ते अण्णाभाऊ खूपच स्वाभिमानी होते. म्हणजे कोणी जेवायला बोलवलं तरी ते कधीच जात नव्हते. चंद्रकुमार नलगेंनी सुद्धा या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि विठ्ठल उमपांनी एकदा त्यांना जेवायला बोलवलं, खूप आग्रह करून. त्यांना बोंबील फार आवडायची अण्णाभाऊसाठी. ती बोंबिलाची चटणी, भात, वरण, पोळी वगैरे अगदी छानसं जेवण अण्णाभाऊंनी जेवल्यानंतर रात्रभर विठ्ठल उमपांची त्यांनी आपल्या पुढच्या पिढीच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्यांचं भवितव्य कसं घडलं पाहिजे या संदर्भात. म्हणजे एवढे पूर्ण जगाचं नॉलेज असणारे एवढे तत्त्वज्ञ पाहून विठ्ठल उमपांना सुद्धा आश्चर्य वाटलं पहा की आपलं ज्ञान किती तोकडं आहे त्यांच्यासाठी. तर असे हे जे अण्णाभाऊ आहेत, जे अतिशय स्वाभिमानी आहेत, म्हणून ते कधीच त्यांनी कुणाच्या पुढं केलं नाही. आणि म्हणून पुढं करणारी लोक माहीत आहेत आपल्याला, ती प्रसिद्धी पावतच असतात, प्रसिद्धीच्या झोतात येतच असतात. 4-2 लोक तरी त्यांना आणतातच. पण अण्णाभाऊंसारखी माणसं जी स्वाभिमानी आहेत, तिच्याकडे एक विचार असतो पहा. आणि तो जो विचार आहे तो त्याला अशा पद्धतीची लाचारी करू देत नाही. आणि तोच विचार तो महामानव पेरत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण अण्णाभाऊंनी वाघाचा उल्लेख केलेला आहे पहा. आणि आपण ते सुंब जे ओळतो, त्या सुंबापासून, त्या दोऱ्यांपासून लोकांना फाशीही दिली जाते आणि स्वातंत्र्याचा झेंडाही फडकतो. आपल्याला काय स्वीकारायचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणती सकारात्मकता स्वीकारायची, त्या झेंडाच्या फडफडनं ते स्वातंत्र्य स्वीकारायचे का फाशीची गुन्हेगारी स्वीकारायची. त्या दिवशी सुषमा अंधारेताईंनी फार चांगला एक प्रश्न मांडला पहा. झेंडा, अजेंडा आणि आपल्या चळवळीमधले जे मतभेद आहेत त्या संदर्भात. आणि ते चव्हाट्यावरती येऊ नयेत असं त्यांचं म्हणणं. आणि चळवळीचं आर्थिक स्वावलंबन, आर्थिक बळकटी हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे. आपण पुरोगामी संघटना अशा पद्धतीची व्याख्यानमाला घेत आहात, ते तर अगदीच स्तुत्य आहे, त्यात वादच नाही. पण हे सगळं जे आहे ते आपल्यामध्येच फिरत नाही आहे का? त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत कुठं पोचत आहे? आपला माणूस आजही एवढ्या अंधश्रद्धेमध्ये बरबटलेला आहे पहा. तो आजही ग्रहण मागतो, तो अगदी व्यसनाधीन आहे. अण्णाभाऊंची पश्चाताप नावाची कथा आपल्याला माहिती आहे. प्रज्ञाशील करुणा हे तत्त्व त्यातून मूल्य बाहेर पडतं. पण त्या व्यसनामुळे माणसाचं सुखी जीवन कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतं, माणूस कसा संपून जातो, या प्रायश्चित कथेमध्ये आहे. त्याची कथा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अण्णाभाऊंचं सगळं साहित्य आता आपल्याला पाठच झालेलं आहे. आणि म्हणून ही जी व्यसनाधीनता आहे आपल्या समाजामधली म्हणजे फक्त मातंग समाजामधली नाही, तर सगळ्याच या मागास जाती जमातीतली जी व्यसनाधीनता आहे ती संपवण्याचं काम आपण करू नये का? शिक्षणाचा अजूनही म्हणजे जी त्यांना जाणीव असावी शिक्षणाच्या संदर्भातली, ती अजूनही नाही पहा. अजूनही आपली लोक शिक्षण घेत नाहीत. त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत नाही, कारण त्यांची परिस्थितीच तशी नाही असं ते म्हणतात सरळपणे. पोटालाच भाकर मिळत नाही ते शिक्षण काय घ्यायचं. पण पोटाला भाकर नाही मिळाली, एक वेळ खाणं करा, एकच वेळ जेवा, पण शिक्षण घ्या, हे सांगण्याचं काम आपण केलं पाहिजे की नाही? आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. चळवळ म्हणजे फक्त प्रसिद्धी